मी नेहमी कायद्यावरती नियमांवरती बोर्ड दाखवून कारवाई करायचो ना, आज तोच कायदा त्यांनी मला दाखवला. आणि तुम्हाला जर एवढं सगळं माहिती होतं मग त्या नोटीसवर सही का केलीत तुम्ही? नाईलाज आहे मला, अडकलं गेलं. एक तर वरिष्ठांची ऑर्डर आणि दुसरीकडं हे सत्य तर नाकारता येत नाही की त्या चाळी बेकायदेशीर आहे. त्यामुळे सगळं करताना ना उमा खूप त्रास होतो ग, खूप मनस्ताप होतो. तूच सांग ना काय करू मी? मी काय सांगू? म्हणजे मी एवढंच म्हणू शकते की नोकरी सोडा. नाही, नोकरी सोडली तर लोक मला पळपुटा म्हणतील आणि कोणी पळपुटा म्हटलेलं मी सहन नाही करू शकत. आम्हालाही नाही आवडणार. आम्ही तुमच्या सोबत आहोत. माहितीये मला, तू, तेजस, गायत्री तुम्ही सगळे सोबत आहात म्हणूनच कशाचीच काळजी वाटत नाही मला. बरं जाऊन दे, पोरं कशी आहेत आपली? मस्त. तेजसचं क्रिकेट आणि गायत्रीचा डान्स. आजकाल गायत्री खूप खुश असते. ती खुश असली की मी निर्धास्त असतो. बऱ्याच दिवसात त्याच्या त्या रिहर्सलला सुद्धा गेलेलो नाहीये. तू इथं जा ना बघायला. हो जाईन मी. अरे हो, बाबांचा फोन येऊन गेला, लवकरच येईन म्हणाले. मध्येच असा पाऊस झाल्यामुळे आंब्याचं खूप नुकसान झालं सांगत होते. अरे ही गारपीट, असा मध्येच पाऊस पडतो, शेतकऱ्याची वाताहत करून जातो. दुःख कशाचं असतं माहितीये का? म्हणजे पैशाचं नुकसान किंवा पिकाचं नुकसान झाल्याचं एवढं दुःख होत नाही. इतके महिने शेतकरी मेहनत करतो, राब राब राबतो त्या मातीमध्ये, आणि एका क्षणात पाऊस पडतो आणि सगळ्यावरती पाणी पडतं. अशी इतकी हिरव्यागार कैऱ्यांनी लगडलेली झाडं, एका क्षणात पाऊस पडतो आणि सगळं संपतं, उद्ध्वस्त होतात. पिकाच्या पिकं उद्ध्वस्त होतात. अशा वेळेला काय करायचं ग त्या शेतकऱ्यांनी? मी सुद्धा केले शेती वडिलांच्या बरोबर, मला माहितीये ना. तिकडे वडिलांच्या शेतीतलं नुकसान, तिकडे ऑफिस मधलं वातावरण. आयुष्यात पहिल्यांदाच ना हतबल झाल्यासारखं वाटायला लागलं. मला सांगा ना, मी असं काय करू ज्याच्याने तुम्हाला बरं वाटेल? हस ना, अशीच हसत राहा, कायम बरं वाटत राहील मला. तुझं हसणं ही माझी एनर्जी आहे. आयुष्यभर तुमच्यासाठी असंच हसत राहीन मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कीर्तने, दरवेळी तू खूप तत्वाच्या गोष्टी करतोस ना, मग हे आता असं का वागतोयस? आता असं म्हणजे काय झालं काय? अरे म्हणजे पेपरमध्ये भलतच छापून आले आज, का असं करतोयस? अरे गरिबांना तरी सोड. अच्छा, ह्याच्याबद्दल बोलताय? हे बघा, जे कायद्याच्या चौकटीमध्ये आहे तेच करतोय मी काही चुकीचं वागत नाही. तुझी कायद्याची चौकट अनेकांचे संसार उद्ध्वस्त करते. त्यात विनाकारण कोणाचा बळी गेला तर? अरे मुंबईत अशी बरीच बांधकामं आहेत, ती पाडा ना आधी. मोठे मोठे मंत्री, बिल्डर, गुंड अशा लोकांना सोडता तुम्ही आणि सामान्यांच्या मागे लागता, त्यांना त्रास देता. त्या दिवशी तुम्ही जो माझ्या घरासमोरचा डान्स बार पाडलात ना, तेव्हा मला तुम्ही देवमाणूस वाटला. कालपर्यंत अनेक लोक तुमच्या प्रामाणिकपणाचे दाखले देत होते, पण आज तुमच्यासारखा देव माणूस असं का वागतोय ना, हा प्रश्न पडलाय मला. बघा काका, तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की कृपया मला देव माणूस म्हणू नका. पण आता तर तुम्ही माणुसकी सुद्धा सोडली. मला सांगा, या सामान्य माणसाने तुमचं काय घोडं मारलंय हो? तुमचा ना माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. त्या चाळीतल्या लोकांबद्दल तुम्हाला जेवढी सहानुभूती आहे, कळकळ आहे, तेवढीच मला सुद्धा आहे. तुम्हाला आमच्याबद्दल काहीही वाटत नाही,
मग तसं असतं ना तर तुम्ही आम्हाला नोटीसच पाठवली नसेल. माझे हात कायद्याला बांधलेले आहेत काका. कायद्याला नाही, तुम्ही राजकारणी आणि बिल्डर लोकांना बांधिला. म्हणजे बिल्डर लोकांनी राजकारणाला हाताशी धरायचं, गरिबांच्या जागा बळकावायच्या, त्यांचे संसार उद्ध्वस्त करायचे आणि त्यांच्या जागेवर मोठमोठे टॉवर्स बांधायचे. आणि तुमच्यासारख्यांनी त्यांची हाजी हाजी करत आमच्यासारख्या गरीब माणसाला बेघर करायचे. ही चाळ बेकायदेशीर आहे हे तर मान्य आहे तुम्हाला? अहो, आमच्या चाळीत वॉटर कनेक्शन आहे, आमच्याकडनं टॅक्स वसूल केला जातोय, मग आमची चाळ बेकायदेशीर कशी? त्याबद्दलचे पुरावे आहेत आमच्याकडे. म्हणजे आता पांढऱ्या कागदावरची काळी अक्षर आमचं भव्यतव्य उद्ध्वस्त करणार? नाही नाही, मला आता एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही त्या बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी काहीही करू शकता. नाही काका, खरं सांगू तुम्हाला, म्हणजे एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, तुमचा एक मित्र म्हणून मला हे सगळं पटत नसलं तरी सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून मला ते करावंच लागतं. शेवटी मी बीएमसीचा नोकर आहे. ही पळवाट झाली. कीर्तने साहेब, तुमच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा होत्या. या सगळ्या भ्रष्ट सिस्टीम मध्ये तुमच्यासारखा एक प्रामाणिक माणूस आहे याचा आम्हाला अभिमान वाटत होता. पण नाही, तुम्ही सुद्धा इतरांसारखेच निघाला. नाही, मला फार वाईट वाटतं. आजपर्यंत गोरगरिबांचे आशीर्वाद मिळत होते तुला, पण यापुढे तळतळाट लागेल. कोणाचे आशीर्वाद मिळावेत किंवा कोणाचे तळतळाट लाभावेत म्हणून मी कधीच काम करत नाही. पण तू आता जे काम करणार आहेस त्यामुळे लोकांचं नुकसानच होणार आहे. कोणाच्याही फायद्यापेक्षा किंवा नुकसानीपेक्षा मला कायदा जास्त महत्वाचा वाटतो. या देशामध्ये सगळ्या गोष्टी कायदेशीर घडायला लागतील ना, तेव्हाच हा देश पुढे जाईल. नाही, मला सांगा, आमची चाळ पाडल्यानंतर त्या मोकळ्या झालेल्या जमिनीचं काय करणार तुम्ही? ते महानगरपालिका ठरवेल. महापालिका? मी सांगतो ना, ती जमीन तुम्ही बिल्डर लोकांच्या खिशात घालणार. त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. का? नोटीस तुम्ही काढलीत ना, मग याची सगळी जबाबदारी तुमची. अहो, खरं म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा. हे बघा, सरकारी नोकर आहे मी. वरून जशा ऑर्डर्स येतील तसंच मला वागावं लागतं. माझ्या मनाला पटत असो व नसो, मी नाही काय करू शकत. तू आता एकदम सरकारी उत्तर देतोस. व्हायला जाय. जाऊ दे, मी काय म्हणतोय तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे उगाच वाद घालण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. येतो. तसं रेप्युटेशन चांगलं आहे त्याचं, काहीतरी प्रेशर असणार आहे त्याच्यावर. हा माणूस तसा ताठ आहे, पण त्याने विरोध केला पाहिजे ना. यांच्यासारखा माणूस असं वागला तर व्यवस्था चांगली होण्याची आशाच मावळी. फार बोललो बस, मी खूप बाबा, मी 2 मिनिटात कॉफी घेऊन येते तुमच्यासाठी. नाही, नकोय मला. आई, बाबांना काय झालंय? म्हणजे आज पहिल्यांदा ते कॉफीला नको म्हणाले. आई, मलाही आश्चर्य वाटतंय. ऐक ना, मी कॉफी त्यांच्या रूम मध्ये नेऊन देऊ का? म्हणजे निदान कॉफीमुळे तरी त्यांचा मूड ठीक होईल. हा, बाबा म्हणालेत ना त्यांना कॉफी नकोय. अरे हो, पण बाबांचा मूड का ऑफ आहे हे आपल्याला कळायला हवं ना. गायत्री, मी बघते. अहो, तुम्ही कॉफी पण नाही घेतली दत्ता. काय झालंय? ते पेपर मध्ये जे छापून आलंय त्याच्यामुळे नाराज आहात? सांगा ना. चल, मला उशीर होतोय. मी डबा भरते. ते आई, बाबांचं ऑफिसला निघतायत.
आई, बाबा काही बोलले का ग? हे बघा, तुम्ही दोघंही आहे ना, आता त्यांना काहीच प्रश्न विचारू नका आणि काही सांगूही नका. मूड आधीच खराब आहे त्यांचा. आई असं काही असेल ना तर मी आधी बाहेर जातो. का? अगं त्यांचा मूड चांगला असेल तरी ते मला बोलायची एक संधी सोडत नाहीत. आणि आता तर तेजस, हे असं बोलायची काही गरज नाहीये. जरा शांत राहशील ना तरी पुरेसे आहे. हे आई नको ना पण उगाच ते कावळा बसायला आणि फांदी तुटायला. मी येतो. ए चल, बाय बाय. बाय. आई, आता तू का डिस्टर्ब आहेस? माहित नाही ग, पण पेपरमध्ये यांच्याबद्दल जे काही छापून आलंय ना, त्याचं टेन्शन घेतलंय बहुधा. आता शांत झाल्यावर काय बोलतील ना तेव्हाच कळेल. काहीच न बोलता निघून गेले. गायत्री, पहिल्यांदा झालं असं. हे आई, आज मी कॉलेजला नाही जात. माझं अजिबातच लक्ष लागणार नाही. काही गरज नाहीये. तुझं कॉलेज एकीकडे, घर एकीकडे आणि ऑफिसचे प्रॉब्लेम्स एकीकडे. डान्सच्या स्पर्धा जवळ आल्या आहेत ना, रिहर्सल्स बुडवू नकोस. अगं हो, पण मला जावंसं नाही वाटत आहे. तू नाही गेलीस ना तर ह्यांनाही नाही आवडणार. जा गायत्री. मराठी काय आहे? ती चाळ पाडण्याची नोटीस तुम्ही का दिली? जर बीएमसीने चाळीतल्या लोकांना पाण्याचं कनेक्शन दिले, त्यांच्याकडून घरपट्टी वसूल केली, तर मग ती चाळ बेकायदेशीर कशी? आणि आज अचानक तुम्ही नोटीस पाठवताय की ती चाळ पाडून टाका म्हणून. मग इतके दिवस तुम्ही काय करत होता? तुम्हाला आज अचानक जाग आली? हो, आणि हे तुम्ही कोणाच्या हितासाठी करताय? एखाद्या बिल्डरच्या की तुमच्या? हे पहा, असं काही नाहीये. सर कायद्यानुसारच काम करतायत. हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण चाळ ज्या काळामध्ये बांधली गेली त्यावेळेला त्याचा प्लॅन अप्रूव्हच झालेला नव्हता. हो, मग हे सगळं माहित असतानाही तुम्ही त्यांच्याकडून टॅक्स का वसूल करत होता? हो, आणि तुम्ही तेव्हाच कारवाई का नाही केली? आज इतकी कुटुंब तिथे राहतात. तुमच्या या एका नोटीसमुळे ते बेघर होऊन जातील. तुमच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याकडून ही अपेक्षा नव्हती साहेब. सरांनी आजपर्यंत नेहमी कायदा पाळला आहे आणि सरांनी जी नोटीस पाठवली आहे ती कायद्यानुसार आणि अभ्यास करूनच पाठवली आहे. आणि चूक ही चूक असते, कुठल्याही काळामध्ये घडलेली असली तरी. अहो, पण तुम्हाला या लोकांबद्दल काहीच वाटत नाहीये? वाटतं ना, म्हणून तर चाळीतल्या लोकांना कोर्टामध्ये जाण्यासाठी मी भरपूर वेळ दिलाय. ते कोर्टात जाऊ शकतात, स्टे ऑर्डर आणू शकतात, माझ्या वरिष्ठांशी बोलून कंप्लेंट करू शकतात. मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसवून करतो. साहेब, तुम्ही अधिकारी म्हणून कायद्याने हे केलं, पण तुमचं वैयक्तिक मत काय? नाही म्हणजे चाळी पाडाव्यात की नाही? सनदी अधिकाऱ्याला वैयक्तिक मत नसतं मिस्टर. नाही, तरीही तुमच्या मनात असलेलं आम्हाला कळायला हवं ना. काय आहे ना, आम्हाला माहित असलेले कीर्तने असं करणार नाहीत. थँक्स फॉर कॉम्प्लिमेंट्स. एक सरकारी नोकर म्हणून, एक सनदी अधिकारी म्हणून या प्रेमायसिस मध्ये या खुर्चीवर बसून मी माझं कुठलंही वैयक्तिक मत व्यक्त करू शकत नाही, मला काही वाटत असलं तरी. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? नो कॉमेंट्स. मला बरीच कामं करायची आहेत मंडळी. आपण नंतर बोलू. मराठे प्लीज. शेवटचा प्रश्न प्लीज. प्लीज.
मी तुला सांगते इतका बोला बस बेटर ऐक ना काय बेटर 4 समोसे द्या. संपलेत. मग वडा सांबार. हा चालेल. 4 वडा सांबार. ते पण संपलेत. अच्छा, म्हणजे आज मुद्दाम आम्ही यायच्या आधीच सगळं संपवलं का? हो, उगाच बिलावरून पुन्हा भांडण नको. 1 मिनिट. बिल देणं हे तुमचं काम आहे. तुमच्या हलगर्जीपणाचं खापर आमच्यावर नका फोडू. तुमच्यासारखी दादागिरी करणारे असल्यावर कसं व्हायचं? तुमच्या बाबांनी तर बिनकामी आमच्या मालकाचं तोंड फोडलं. माझ्या बाबांनी योग्यच केलं. खरं तर ना या कॅन्टीन मध्ये यायलाच नको. तुम्ही नाही आलात तरी चालेल. आमचं कॅन्टीन काय बंद पडणार नाही. तुम्ही ना पहिले नीट बोलायला शिका, कळलं? जाऊ दे ना गायत्री, उगाच यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. आपण बाहेर जाऊयात. अगं पण ते मुद्दामून करतात. आम्हाला कळतंय का ते? हे बघ, तू चल आधी उठ, आपण जाऊया नंतर. चल तू. हॅलो, सदाशिव कीर्तने. हॅलो. हा बोला, कोण बोलते? काय कीर्तने साहेब, आवाज नाही ओळखला? नाही ओळखला. नीट आठवा. ओळखला? तुम्ही काय लता मंगेशकर आहात का? गुणगुणल्यावर तुमचा आवाज ओळखायला? लगेच चिडता राव तुम्ही. माझ्यासाठी काढा की थोडा वेळ. माझ्याकडे वेळ नाही उगाच फालतू गोष्टींसाठी. लवकर काय काम आहे ते बोला. कोण आहात ते बोला. लवकर बोला. नाही नाहीतर माझ्या तोंडून मग तुमच्या कुटुंबाचा उद्धार होईल. हॅलो हॅलो. हो कीर्तने साहेब, तुमचा बॉस. हा, मला वाटलं कळल्यावर तरी तुम्ही सॉरी म्हणाल. का? माझी काही चूक नाही आहे. चूक नसताना मी कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही. काय काम आहे बोला. हे काय, आज तुम्हाला थोडं थांबावं लागेल. एक अर्जंट मीटिंग करायची. किती वाजेपर्यंत थांबावं लागेल? कारण आता ऑलरेडी 5 वाजून गेलेत. मला जायचंय घरी. अहो कीर्तने साहेब, कामातनं मोकळं व्हायची लई घाई आहे तुम्हाला. हा, तुम्ही काय कारकून आहे का? अहो BMC चे मोठे अधिकारी आहात तुम्ही. हो माहितीये मला. आणि आता मी सांगितलं म्हणल्यावर मीटिंगला थांबावंच लागेल नाही का? तेच किती वेळ थांबावं लागेल तेवढंच सांगा. म्हणजे कसं आहे, मी आता चाललोय CM साहेबाच्या बंगल्यावर मीटिंगला. बर. तुम्ही ती जैन चाळीची नोटीस काढली होती ना, त्या संदर्भातच आहे मीटिंग. बर. अरे लय गोंधळ करून ठेवला राव तुम्ही. मी आता निस्तर तुम्ही जाऊन आल्यावर तुम्हाला सगळं सांगतो. जाऊ नका बरं काय. हा, येतो मी. ओके. ठेवू काय फोन? हो ठेवा ना. आणि आता फोन केला तर आवाज ओळखाल ना? सांगता येत नाही. ठेवतो. कीर्तने. हा उमा, मी बोलतोय. काय नाही, अचानक जरा मीटिंग साठी थांबावं लागतंय. यायला उशीर होईल. हो हो, जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचतो. पण काळजी करू नको थोडासा इकडे तिकडे वेळ झाला तर. आणि भूक लागली तर तुम्ही जेवून घेतलं तरी चालेल. ओके ओके बाय. 1 2 3 4 5 6 7 go. Stop the music. Stop it. Stop it. काय? म्युझिक वर फक्त 8 बीट्स व्यवस्थित नाचता येत नाही तुम्हाला आणि म्हणून मला ट्रॉफी जिंकायची आहे. सर जमलं. एक्सक्यूज मी, तुला आलं? पुढे पुढे
कम फॉरवर्ड, पुढे ये, पुढे ये. लईत होतीस तू व्यवस्थित? ड्रॉप आला का? बीटवर ड्रॉप आला का? जमलं ना तुला? एक काम कर, तू एकटी नाचून दाखव सगळ्यांना. नाही नाही, आता कोणीही एकही स्टेप चुकायची नाही. ज्याला जमेल तो इन, आणि ज्याला नाही जमणार ना त्यांनी बाहेर जायचं. रेडी आहेस तू? म्युझिक. काय झालं? आलं होतं ना तुला? तुझ्याकडनं चुकणं अपेक्षित नाहीये मला. ऑलराइट, यू आर अ लीड डान्सर. सर प्लीज एक चान्स. प्लीज सर. लास्ट चान्स. म्युझिक. बाहेर. सर आय एम सॉरी सर. बाहेर. सर अजून एक चान्स द्या ना प्लीज. तू जातेस की मी जाऊ? चला, फायनली गायत्रीला तिची लायकी दाखवून दिली. आता अशी स्टेप करते ना की सरांनी मलाच लीड डान्सर केलं पाहिजे.